नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. रामाला राज्याचा लोभ नाही आणि भरतावर त्याचे फार प्रेम आहे. मीच माझ्या मनाने लहान मोठ्याचा विचार करून राजनीतीला अनुसरून थोरल्याला राजतिलक करायला निघालो होतो. मी श्रीरामाची 100 वेळा शपथ घेऊन सांगतो की या बाबतीत कौसल्येने मला काहीही सांगितले नव्हते. मी तुला न विचारता सर्व केले हे खरे, त्यामुळेच माझे मनोरथ व्यर्थ ठरले. आता राग सोडून दे आणि मंगल शृंगार कर. लवकरच भरत युवराज होईल. तू दुसरा जो वर मागितलास तो अडचणीचा आहे, त्याचे मला दुःख वाटत आहे. त्याच्या धगीमुळे माझे हृदय जळत आहे. हे तू थट्टेने रागाने की खरोखरच म्हणत आहेस? हा राग सोडून रामाचा काय अपराध आहे ते तरी सांग. सर्वजण म्हणतात की राम हा फार साधू वृत्तीचा आहे. तू स्वतःसुद्धा रामाची प्रशंसा करीत होतीस आणि त्याच्यावर प्रेम करीत होतीस. आता मात्र हे ऐकून मला संशय वाटू लागला आहे. ज्याचा स्वभाव शत्रूला सुद्धा अनुकूल वाटतो तो मातेला प्रतिकूल असे आचरण का करील? हे प्रिये, हा जीवघेणा विनोद व क्रोध सोडून दे आणि विवेकयुक्त विचार करून वर माग. आता मला डोळे भरून भरताचा राज्याभिषेक पाहू दे. कदाचित मासोळी पाण्याविना जिवंत राहील आणि साप मन्याविना दीनवाना बनून जिवंत राहील. परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो, मनात कोणतेही कपट न ठेवता सांगतो, माझे जीवन रामविना नाही. हे चतुर प्रिये, मनापासून समजून घे. माझे जीवन श्रीरामाच्या दर्शनावर अवलंबून आहे. राजांचे हे कोमल वचन ऐकून दुर्बुद्धी कैकई अत्यंत जळफळत होती. जणू अग्नीमध्ये तुपाच्या आहुती पडत होत्या. कैकेयी म्हणाली की तुम्ही खोटा उपाय करा ना, येथे तुमचा कावेबाजपणा चालणार नाही. एकतर मी मागितले आहे ते द्या किंवा नाही म्हणून अपकीर्ती घ्या. मला उगीच भांडणतंटा आवडत नाही. राम हा साधू आहे. तुम्ही ज्ञानी साधू आहात आणि रामाची आईसुद्धा कमी साधू नाही. मी सर्वांना चांगली ओळखून आहे. कौसल्येने माझे भले होण्याची इच्छा धरली होती. आता मी सुद्धा तिला आठवण राहील असे फळ देईल. सकाळ होताच मुनीचा वेश धारण करून जर राम वनवासाला गेला नाही तर हे राजा पक्के लक्षात ठेवा की माझा मृत्यू होईल व तुमची अपकीर्ती. असे म्हणून कुटील कैकेयी उठून उभी राहिली. जणू क्रोधाची नदी उफाळून आली असावी. ती पापाच्या पहाडातून निघाली होती आणि क्रोधरूपी भयंकर पाण्याने भरलेली होती. त्यामुळे तिच्याकडे पाहावत नव्हतं. 2 वर हे त्या नदीचे 2 तट होते. कैकेयीचा हट्ट तिचा प्रचंड प्रवाह होता आणि कुबडीचे सांगणे त्यामधील भोवरे होते. ती क्रोधाची नदी राजा दशरथरूपी वृक्षाला मुळासह उपटून विपत्तीरूपी समुद्राकडे धावत होती. राजांनी जाणले की हे सर्व सत्य आहे. स्त्रीच्या निमित्ताने माझा मृत्यूच माझ्या शिरावर नाचत आहे. राजांनी कैकेयीचे पाय धरून तिला बसविले आणि विनंती केली की तू सूर्यकुलरूपी वृक्षासाठी कुऱ्हाड बनू नकोस. तू माझे मस्तक माग, मी ते आत्ता उतरून देतो, परंतु रामाच्या विरहाने मला मारू नकोस. कसेही करून तू रामाला ठेवून घे, नाहीतर जन्मभर तुझे हृदय जळत राहील. राजांनी पाहिले की रोग असाध्य आहे, तेव्हा ते अत्यंत आर्तवाणीने हाय राम, हाय राम, हाय रघुनाथ असे म्हणत व डोके आपटून घेत जमिनीवर कोसळले. राजा व्याकुळ झाले होते. त्यांच्या संपूर्ण शरीरातील त्राणच गेले होते. हत्तीनीने जणू कल्पवृक्ष उपटून टाकावा तसं झालं होतं. कंठ सुकून गेला होता. तोंडातून शब्द निघत नव्हता. जणू पाण्याविना पहिना नावाची मासोळी तडफडत होती. कैकेयी पुन्हा कटू व कठोर बोलली. जणू जखमेवर विष चोळत होती. ती म्हणाली, शेवटी जर असे करायचे होते तर तुम्ही कोणत्या जोरावर माग माग असे म्हणत होता? हे राजा, खदखदून हसणे आणि गाल फुगविणे या 2 गोष्टी एकाच वेळी होतात काय? दानीही म्हणवायची आणि कंजूसपणाही करायचा. राजपुतनात खुशाली कधी असते काय? लढाईत बहादुरी दाखवावी आणि कुठे प्रहारही लागायचा नाही असे कसे घडेल? एक तर प्रतिज्ञा सोडून द्या किंवा धीर धरा. असे अबलेप्रमाणे रडत व डोके आपटत बसू नका. सत्यव्रती पुरुषाला शरीर, स्त्री, पुत्र, घर, धन आणि पृथ्वी हे सर्व गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ आहे असे म्हटले जाते. कैकेयीचे मर्मभेदी शब्द ऐकून राजे म्हणाले, तुला हवे ते म्हण, तुला काही दोष नाही. माझा मृत्यू पिशाच्य होऊन तुझ्यात शिरला आहे. तोच तुझा बोलविता धनी आहे. आजच्यासाठी धन्यवाद.